शिवसेना शिंदे गटाकडे विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय। मात्र शिंदे गट आणि ठाकरे गट दोघांचेही आमदार हे पात्र आहेत। उद्धव ठाकरे यांनी शिवसेना गमावलेली आहे, पण 14 जणांची आमदारकी मात्र कायम राहिलेली आहे। नार्वेकरांनी काल मोठा निर्णय दिलेला आहे। नार्वेकरांच्या या निकालाविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार आहेत, तर ठाकरेंच्या आमदारांच्या अपात्रतेसाठी शिंदे गट कोर्टात जाणार आहे। तर एकमेकांना अपात्र करण्याच्या याचिका फेटाळण्यात आलेल्या आहे आणि मूळ शिवसेना हा राजकीय पक्ष शिंदेंचाच असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल काल नार्वेकरांनी दिलेला आहे। शिवसेना शिंदे गटाकडे असा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेला आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी, गोगावलेंची याचिका फेटाळण्यात आलेली आहे। अध्यक्षांवर दबाव होता का या संदर्भात चर्चा करू असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। विरोधकांच्या आरोपांमुळे परिणाम झाला का यावर सुद्धा चर्चा करू असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। तर गोगावले यांनी बजावलेला व्हीप नियमांना धरून नव्हता असं नार्वेकर म्हणाले। त्यामुळे ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र केलं नाही असं नार्वेकर म्हणाले। आम्हाला मूळ शिवसेना, खरी शिवसेना धनुष्यबाण देण्याचं काम केलंय, पण त्याचबरोबर जे भरत गोगावले यांचं जे पिटिशन होतं ते डिसमिस केलंय। एक दबाव अध्यक्षांवर होता का, एक सगळे आरोप प्रत्यारोप याचा काय परिणाम झाला का, ते आमच्या लीगल टीम बरोबर आम्ही बोलू आणि त्यानंतर आम्ही देखील पुढचा निर्णय घेऊ। एकनाथ शिंदे यांच्या गटाचा व्हीप आपण ग्राह्य धरला असेल, योग्य धरला असेल, रेकग्नाइज केला असेल, तरी तो व्हीप योग्यरित्या बजावला गेला आहे का हे बघणं पण आपलं कर्तव्य होतं। आणि मी माझ्या रुलिंगमध्ये, माझ्या फाइंडिंगमध्ये हे ऑब्झर्व केलंय की भरत गोगावलेकडनं जो व्हीप दिला गेला तो योग्यरित्या ठाकरे गटातील आमदारांना बजावला गेला नव्हता आणि म्हणूनच त्यांना अपात्र आपण घोषित करू शकत नाही।